आमच्यासाठी काय सोय करताय? यांचं म्हणणं आहे रेशनिंग धान्यामध्ये त्यांना 3 ते 4 महिने झाले धान्य मिळालेलं नाहीये। लाडकी बहीण योजनेच्या नावाने महिलांची फसवणूक केली आहे, बहिणीची फसवणूक केलेली आहे। एका टप्पे लाडकी बहीण योजना सांगतात पण त्याचेही पैसे बंद झाले। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार होती या बहीण आणि आईना गहू तांदूळ साखर तेल सगळं मिळायचे, इथपर्यंत केरोसिन पण मिळायचं। परंतु जसे राज्यामध्ये केंद्रामध्ये महायुती सरकार आली लाडकी बहीणच्या जे नावाने ते उद्योग करते हे सगळं बंद करून टाकले। आता तर अशी परिस्थिती झाली आहे त्यांना जे महिन्याला 5-10 किलो धान्य मिळायचे ते पण हे महायुती सरकार खायला बसलेली आहे। तर पहिला तर या महायुती सरकारचा जाहीर निषेध करतो मी या जागेवर आणि या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई नाही झाली तसेच बोगस दुकानदारावर जे भ्रष्ट काम करते त्यांच्यावर पण कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्याला कलेक्टर ऑफिस वरती मोठं आंदोलन पूर्ण पुणे शहराच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल अशी मी इथे ठामपणे सांगतो। धन्यवाद।